बातमी पुण्याचे वैष्णवी हगवणे प्रकरण हे ताजं असतानाच आता पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललंय, आत्महत्या केली आहे। पुण्यातल्या या घटनेनं खळबळ माजली आहे। आंबेगाव पठार परिसरातली ही घटना आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं तर ही सगळी घटना जी आहे ती पुण्यातील आंबेगाव पठार या ठिकाणची आहे। 50 लाख रुपयाचं जे काय हुंडा आहे, हे हुंडा आणण्यासाठी हा सगळा तगादा होता आणि स्नेहा झेंगडे नावाची ही जी विवाहित महिला आहे, यामध्ये तिने स्वतः सुसाईड केलेला आहे। गळफास घेत तिने आत्महत्या केलेला आहे। हे मूळचं कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील वळसंग जवळचं आहे आणि हे या अगोदर सुद्धा वळसंग पोलीस स्थानकामध्ये या सासरच्या मंडळी विरोधात स्नेहा हिनं तक्रार दिली होती, परंतु ही सगळी तक्रार दिल्यानंतर नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर पुन्हा ही तक्रार मागे घेण्यात आली होती आणि स्नेहा जी पुन्हा नांदायला आली होती। दरम्यानच्या काळामध्ये काल रात्री उशिरा स्नेहा हिने या सगळ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। सासरच्या मंडळी विरोधात पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। एकंदरीत आपण पाहिलं की या ठिकाणी अगवणी प्रकरणानंतर अशा पद्धतीने घटना पुन्हा मोठ्या स्वरूपात जे आहे ते शहरामध्ये वाढताना दिसत आहे। अगदी चंद्रशेखर, पण या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, आतापर्यंत काय कारवाई होतीये याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? या सगळ्या घटनेनंतर नातेवाईक सासरचे जे आहेत ते फरार झालेले आहेत। माहेरीने स्नेहाच्या नातेवाईक सध्या 40 ते 50 नातेवाईक पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकाच्या त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। एकंदरीत या सगळ्या आरोपीवरती कठोर कारवाई करा अशी मागणी हे सगळे नातेवाईक करत आहेत। एकंदरीत स्नेहा झेंगडे जी आहे ती अत्यंत मनमिळावू स्वभावाची होती। तिच्या लग्नाला अगदी 1.5 वर्ष झाले होते आणि सासरच्या मंडळीकडील हा जो त्रास आहे तो लग्नानंतर लगेच सुरू झाला होता। एकंदरीत जो स्नेहाचा पती आहे त्याला सगळ्या व्यवसायासाठी 50 लाख रुपये हवे होते। या सगळ्या कारणावरून हे सगळं जे आहे हा प्रकार सुरू होता। आता यामध्ये पोलीस अटकेची कारवाई करून काय कठोर पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।